मी रवीना मेहंदी क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कमळाची कंठी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कमळ तयार करण्यासाठी। तर त्यासाठी आपण पिंक कलरचं पाईप क्लीनर घेतलं आहे। ते एका बाजूला दोन्ही पाईप क्लीनरला ट्विस्ट करून घेतलं आहे। ते दुसऱ्या बाजूला वळवून घेते। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही बघा। त्यानंतर पुन्हा ट्विस्ट करून घेते। तसंच मी दुसऱ्या बाजूला ट्विस्ट करून घेतले आणि शेवटी मी एक प्रॉपर अशी पिळ मारून घेतली आहे व्यवस्थित आणि त्याला आकार देते एका कळीच्या पाकळीचा। अशा मी खूप साऱ्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि जो एक्सेस भाग आहे तो मी कटरने कट केलेला आहे आणि आता ह्या पाकळ्या मी जॉईंट करून घेते। तुम्ही बघा मी व्यवस्थित अशी कळी तयार करण्यासाठी एकूण 4 पाकळ्या मी अशा जॉईंट करून घेणार आहे। व्यवस्थित असा आणि एकदम कळीच्या आकारासाठी त्या व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या आहेत। बघा छान अशी कळी तयार होते। आता कळीच्या बाजूला आपण या छोट्या पाकळ्या लावणार आहेत। या बाहेरच्या साईडून आपल्याला लावायच्या आहेत। तिथून आपण गोल केला आहे त्याच्या ऑपोजिट साईडून लावून घ्यायच्या आहेत। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते मी कशा पाकळ्या लावत आहे। व्यवस्थित अशा टोटल मी 5 पाकळ्या बाजूला लावून घेणार आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत असतात ते तुम्ही पहा। मी आता 5ही पाकळ्या तयार करून छान अशा चिटकवून घेतल्यात जेणेकरून एक कमळाची कळी तयार होते। अशी व्यवस्थित कमळाची कळी तयार झाल्यावर आपण त्याला खाली पान जॉईन करणार जेणेकरून ती व्यवस्थित होईल। त्यासाठी मी एक ग्रीन कलरचं पाईप क्लीनर पूर्ण दुमडून घेतला आहे। त्याला सेम आकाराच्या पाईप क्लीनर जॉईन करून ट्विस्ट करून घेते। तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित असं ट्विस्ट करून घेते। सेम असं 4 टाइम मी ट्विस्ट करून घेते। जोपर्यंत माझा पाईप क्लीनर पूर्ण संपत नाही तोपर्यंत मी हे ट्विस्ट करून घेतलं आहे। व्यवस्थित असं ट्विस्ट करून घेतलंय जेणेकरून हे कमळाची देठ तयार होईल। कमळाचा देठ तयार होईल। बघा असं व्यवस्थित तयार झालंय। आता हा जो कमळाचा देठ आहे तो आपण कमळाच्या मागे चिटकवून घ्यायचा आहे। कमळाला उलट करून त्यावर हा देठ चिटकवून घ्यायचा आहे। हा व्यवस्थित चिटकवून घ्यायचा म्हणजे हा छान दिसतो। आता बघा खूप सुंदर असं कमळाची कळी तयार झाली। असंच मी लटकनसाठी छोट्या कळी तयार करत आहे। फक्त छोटी जी कळी असते जी फुललेली नसते तशी मी तयार करत आहे। त्यासाठी मी सेम पहिली जी प्रोसिजर दाखवली एक पाईप क्लीनरला पूर्ण ट्विस्ट करून घेतला आहे। फक्त ही मी छोट्या आकाराची तयार करते आणि उरलेला मी पाईप क्लीनर कट करते। अशा 4 पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि त्या पाकळ्या मी जॉईंट करते। बघा व्यवस्थित असं मी जॉईंट करून घेते।
व्यवस्थित चिटकवल्यावरती अशी छानशी कळी तयार होते. आता या कळीला आपण जो पहिला देठ तसाच कमळाच्या कळीला तयार केलेला तसाच देठ पुन्हा तयार करून या छोटीशा कळीला आपण लावणार आहे. बघा किती सुंदर अशी छोटीशी आपली कमळाची कळी तयार होते. अशा मी 3 कळ्या तयार केलेल्या आहेत आणि 5-6 फुले. आता आपण व्हाईट कलरची फुले जी आपण कंठीमध्ये मध्ये घालणार आहे ते तयार करणार. एक गोल पाईपला व्हाईट कलरचा पाईप क्लीनर मी गोल गोल करून ट्विस्ट करून घेतले. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याला गोल करून घेते. आणि त्याला मी त्या पाकळ्यांना असं जे तयार झालं त्याला गोल करून ट्विस्ट करून घेते, जेणेकरून आपल्याला एक फूल तयार होतं. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्ही पूर्ण व्यवस्थित गोलाकार करून घेतलात तर खूप छान असं सफेद कलरचं फूल तयार होतं. बघा असे मी खूप सारे फुले तयार करून घेतले. व्हाईट कलरची कळ्या तयार करून घेतल्यात आणि आता आपण कंठी बनवूया. त्यासाठी मी पहिली लटकन तयार करते. त्यासाठी पहिला मी व्हाईट मोती घालून घेतलाय, मग ही कळी टाकली आहे आणि त्यानंतर लटकनसाठी मोठे मणी आणि छोटे मणी अशी ओवून घेतली. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कोणते मणी वापरले आहेत, त्या कारणे छोटे आहेत. बघा अशी तयार करून घेतली. अशा मी 3 तयार करून घेतल्यात. एक थोडी मोठी आणि 2 अशा इक्वल साईजच्या, आणि एका मोतीमधून घेऊन त्याचा दोरा मी कट करून घेतला आहे. आता या मोतीमधूनच मी सुई बाहेर काढून त्याच्यासाठी हारासाठी हे तयार करते आणि एक जी कमळाची कळी आहे ती मी त्यामध्ये ओवून घेते. व्यवस्थित असं ओवून घ्या. आता ही सुंदर अशी कळी खूप सुंदर दिसते. आणि आता एका साईडच्या दोरा मी मध्यभागी कट करून घेतला आहे, जेणेकरून कंठीचे 2 भाग होतील. तसे पहिला भाग तयार करायला पहिला मी मोठा मोती मणी टाकलाय, गोल्डन मणी टाकलेत आणि हे छोटे मणी ॲड केले त्यात. आणि पुन्हा ती कमळाची जी कळी आहे ते मी ओवून घेते. तुम्ही बघा. आणि मग पुन्हा मी जी सफेद कलरचे फ्लावर तयार केले आहेत ती मी ओवत आहे. मी एकूण 6 जी फ्लावर आहेत ती ओवून घेते. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं करा. व्यवस्थित अशी कंठी तयार होते. पुन्हा मी कमळाची कळी टाकून ओवून घेतली आहे. पुन्हा मी व्हाईट कलरचे फ्लावर्स घेते. पुन्हा सेम करते. 6 फ्लावर्स टाकले आहेत व्यवस्थित असे. पुन्हा मी कमळाची कळी ओवून घेते. आणि पुन्हा मी मोती ओवून घेते.
आता मी हाराची दुसरी बाजू तयार करून घेते. पहिले मोती घालून घेतलेत, पुन्हा कमळाची कळी, पुन्हा व्हाईट फ्लावर्स. जशी मी ती बाजू तयार केली आहे तशी सेम मी ही बाजू तयार करून घेते. 6 फुलं टाकते सफेद कलरची. आणि मग कमळाची कळी ओवून घेते. माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची कंठी तयार करून पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला ती कंठी तयार करून नक्की दाखवेन. पुन्हाही 6 फ्लावर घालून परत मी कमळाची कळी तयार करते. असे मी एकूण एका बाजूला 3 आणि एका बाजूला 3 असे कमळाच्या कळी ओवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. आणि पुन्हा मग मी गोल्डन मोतीची माळ वरती तयार करते. दोन्ही बाजूला मी मोती ओवून घेते आहे. तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे केले आहे. आणि त्यानंतर त्याच्यासाठी मागे मी दोरा ओवून घेते. व्यवस्थित असं मी सिक्युअर करून घेते तो दोरा. बघा छान अशी सुंदर कंठी तयार झाली आहे. खूप सुंदर दिसते ही. तुम्हीही घरी बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना शेअर करा. थँक्यू.